तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, आजचा टॉपिक बिग बॉस सीझन 6 वरच आहे। थोडक्यात आपण हिंदी बिग बॉस बद्दल पण बोलणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जोपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही नाही बघणार तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये काय बोललोय आणि काय बोलतोय ते काहीच समजणार नाही। त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी आज ज्या मुद्द्यावर बोलणार आहे आणि जो मुद्दा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये खरोखर काय आहे आणि काय नाही ते सगळं तुम्हाला क्लिअर होणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा। मित्रांनो, बिग बॉस सीझन 5 हे तर सगळ्यांनीच बघितलं होतं आणि बिग बॉस सीझन 5 हे प्रचंड म्हणजे व्हायरल झालेला होता, म्हणजे एवढा फेमस झालेला होता की आजपर्यंत मराठी बिग बॉस मध्ये कुठला सीझन एवढा व्हायरल झाला नव्हता ते मराठी बिग बॉस सीझन 5 झालेला। तर मित्रांनो, बिग बॉस सीझन 5 हे हिंदी सीझन मुळे बंद झालेला, 60 दिवसात हिंदी सीझन मुळे त्याने बंद केलेला। तर आता आपण बिग बॉस सीझन 6 ची वाट बघत होतो। सगळेच प्रेक्षक बिग बॉस सीझन 6 ची जून जुलै महिन्यापासून वाट बघतायत की आज येईल उद्या येईल, आज येईल उद्या येईल। पण आता ही बिग बॉस मराठी सीझन 6 हे हिंदी मुळेच बंद झालेलं आहे। तर मित्रांनो, मला आता एकच बोलायचं आहे, महाराष्ट्रात तुमचे शो चालवत आहे, महाराष्ट्रातली पब्लिक तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्राची वॉचिंग तुम्हाला पाहिजे, महाराष्ट्रातलं सगळं तुम्हाला पाहिजे, पण महाराष्ट्रातल्याच शोला तुम्ही दाबताय का, हा एक प्रश्न सगळ्यात मोठा निर्माण होतोय की मराठी जनतेलाच तुम्ही त्रास का देताय। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता जे बिग बॉस 19 मध्ये हिंदी बिग बॉस मध्ये जे प्रणित आहे, प्रणित मोरे, तो एक मराठी मुलगा आहे आणि तो मराठी मुलगा आहे हे त्यांना माहिती आहे आणि तरी सुद्धा फक्त प्रणितचा आवाज हा दाबला जातोय का आणि कशामुळे असं का करतात ते मला तर माहिती नाहीये। तर मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की प्रणितला तुम्ही जर शो बघताय हिंदी बिग बॉस 19 तर बघा, नाहीतरी नका बघू। मी ह्याच्यावरून काही तुम्हाला बोलत नाही, पण जर तुम्ही शो बघताय आणि नाही बघितला तरीही तुम्ही प्रणितला वोट करा, वोट करा, एवढे वोट करा की मित्रांनो मराठी माणसाची पॉवर काय असते ते त्यांना समजली पाहिजे। त्याच्यामुळे सांगते मित्रांनो, मराठी माणसाची पॉवर फक्त त्यांना सोशल मीडियावरच नाही तर मित्रांनो सगळीकडे दाखवून देऊया की मराठी माणसाची पॉवर काय असते ते। मित्रांनो, आता सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे बिग बॉस 19 मध्ये प्रणित हा चांगला खेळतोय आणि प्रणित हा सगळे मुद्दे उचलतोय, तरी सुद्धा प्रणितचा आवाज दाबला जातोय। आता मला एकच म्हणायचं आहे की सलमान खान, तुम्हाला जर प्रणितला विजय किंवा त्याला सारखं तुम्हाला टॉर्चर करायचं होतं तर तुम्ही त्या बिग बॉस सीझन 19 मध्ये त्याला कशाला घेतलात, हा एक प्रश्न होतोय। आणि मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये ना तुमचं मत मांडत जावा यार। कमेंट बॉक्स मध्ये ना जेवढं होईल तेवढं कमेंट करा आणि टॅग करा #बिग बॉस 19 बायकॉट म्हणून, अशी कमेंट करा, कारण की बिग बॉस 19 ला बायकॉट केल्याशिवाय आपला मराठी बिग बॉस सीझन 6 हे येणार नाही। आणि मित्रांनो, इंस्टाग्रामवर जे रील पडतायत बिग बॉस सीझन 6 ची ती एकही खरी नाहीये, ती फक्त पेड प्रमोशन साठी रील बनवल्या जात आहेत, तर त्याच्यावर बळी पडू नका, माझं एवढं सांगणं होतं। तर चला मग मित्रांनो, बाय बाय। व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करून घ्या आणि कमेंट मध्ये तुमचं नक्की मत मांडा। चला बाय बाय।